पाटीलचाही विचार केला कारण आज सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे तिथे अँकरिंग करण्यासाठी विशाल जाणार आहे. सो मॅनेजमेंट कमिटीला असंही वाटलं की इथला भार त्यांचा लवकर कमी झाला तर ते तिथे लवकर पोहोचू शकतील. पण तो विशाल मॅनेजमेंट कमिटीने अजून एक तुझा विचार केलाय. मागे जेवणाची सुविधा सुरू झाली, जेवण करून घे. नवीन सामन्याकडे आपण मित्रांनो वळत आहोत. यवई संघाला खरं तर बॅटिंग करताना तुम्ही पाहाल कारण यवई संघाच्या बाजूने टॉस लागला नाही. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये त्यांची ओपनिंग जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आकाश, दुसऱ्या बाजूला मनोज असेल स्ट्रायकिंग एंडवरती. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्याने प्रभावित केलं पहिल्या मॅचमध्ये टीम आमनेचा खरं तर कॅप्टन आता सध्या इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंगच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सागरचं काम राहिलं. जरूर पहिलाच षटक त्याने हाताळत असताना कंट्रोल केलेल्या त्या धावा, दुसऱ्या इनिंग मध्ये केलेली त्याची चांगली बॅटिंग, त्याच्या खेळाडूंनी त्याला दिलेला सपोर्ट हा वाखरण्याजोग्या राहिला. परंतु या मॅच मध्ये शॉर्ट टर्म क्रिकेट अर्थात 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आता त्याने त्याच्या हातामध्ये धुरा खरं तर घेतली गेली आहे. आणि सध्या तरी आपण बघत आहोत तर सागर आता बॉलिंग ट्रॅकवरती पहिला ओव्हरचा खेळ घेऊन तो आपल्या टीमच्या माध्यमातून आलाय. चांगली रंगलेली मॅच, 3 ओव्हरची मॅच सामन्याला करतोय आपण सुरुवात. मनोज आकाश जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा सिग्नल इथं येत असताना की सामन्याला होतीये सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटची थिक एज खालची कडा होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जात असताना आपण बहुतांश ना या 3 दिवसाच्या खेळामध्ये ना पहिला बॉल हा मोठ्या फटकामध्ये एकदाही बघितला नाही. पहिल्या बॉलवरती एकतर सिंगल आली आहे, एकतर डॉट बॉल आलाय आणि प्रत्येक मॅच मध्ये ना फर्स्ट इनिंगची अशी सुरुवात झाली आहे. तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा थोडेसे बॅकफुटला गेले, कट केलाय गॅप मध्ये परफेक्टली, स्वीपर कव्हर नाहीये, पॉवर प्ले सुरू आहे डीप मध्ये खूपच वेगाने. जसा धनुष्य बाण निघतो तशाच प्रकारे बॉल निघाला बॅट मधून आणि येतोय पहिला चौकार विरोधात सागरच्या मनोजचा. पटलावरती प्रत्येकाला एक ब्रेक हवा असतो आणि त्या ब्रेकमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला प्रेक्षकांनाही आवडतं. परंतु लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ते संगीत आम्ही ऐकवलं जात नाही. परंतु जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक बसल्यात ना त्यांच्यासाठी हा संगीत खरं तर होता. त्यामुळे तुमचंही सहर्ष स्वागत डीजे मास्टर. व द विकेट पुन्हा एकदा परफेक्टली गॅप मध्ये, 30 गॅप, तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तोच रिझल्ट, तोच फटका आणि देऊन जाईल चौकार लागोपाठचा दुसरा. धडकी बसली असेल कारण बॅकफुटला जात असताना 2 फटके, तेही कलात्मकतेचे. फुटवर्कचा वापर थोडासा कमी, आधी थोडेसे शफल होतात त्याच्यानंतर मागे जातात आणि परफेक्टली जी स्वीपर कव्हरची गॅप आहे ना त्या परफेक्टली गॅपमधून हा बॉल काढला जातोय जिथे लागोपाठचा दुसरा चौकार मनोजला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. मागच्या मॅचमध्ये सागरने कंट्रोल केला होता परंतु तो कंट्रोल आता इथनं मोडलाय. पुढे आले पद्धत आली त्याचा वापर आता कर तर ही मोठी आपण पाहिली गेली तर संधी होती. विकेट गमावा लागला असता मनोजला परंतु पडल्यानंतर बॉलची गती ओळखू शकला नाही, बॉलचा टप्पा ओळखू शकला नाही. सागरचा बॉल खेळण्यासाठी पुढे आला परफेक्टली ना. ही जी नजर होती ना ती नजर सागरची त्याला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन गेली कारण सागरने बघितलं की फुटवर्कचा वापर करतोय मग त्याच्यासाठी ऑप्शनवरती जलद गतीने बॉल टाकावा. तेच केलं गेलं. पडल्यानंतर बॉल खाली राहिला, थोडासा वेगाने गेला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जरूर होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न मिस झाला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना ताकदीचा वापर करायचा होता. अपिली झाली आहे. दैवत वेलेकरकडे बघितलं गेलं विकेट किपरने की कदाचित बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालाय का परंतु इशारा नव्हता कोणत्याही प्रकारचा. खरं तर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये दैवत वेलेकर तुम्हाला कधीही दिसू शकतो. हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट कीपिंग आणि आता सध्या तरी अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतात. हा डॉट बॉलचा इशारा अंपायरचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला.
शेवटचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 चौकार. त्याचं प्रत्युत्तर 3 डॉट बॉलने मनोजला देत असताना कॅप्टनचं ओव्हर समाप्त झालं. अर्थातच सागरचं षटक संपलं विदाउट लॉस. टीमची धावसंख्या 8. बॅटिंग करतोय टीम आई गावदेवी यवई. फक्त 8 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. सध्या तरी विनंती करेन की 1:41 झालेले आहेत. जे प्रेक्षक जेवून आले नसतील तर लवकरात लवकर नक्कीच तुम्ही जेवून या, कारण आज सुपर संडे आहे. तेजस, खरं तर आज आपल्याला असंही पाहायला मिळेल, कारण मुख्य रोड आहे. ज्यांना रविवारी सुट्टी मिळाली नसेल, मग ते रविवार आहे त्या कारणास्तव कोणी भाजी आणेल सोबत, कोणी मटन आणेल, कोणी चिकन आणेल, परंतु ते घरी पोहोचवण्या अगोदर त्या सर्व कॅरी बॅग आहेत ना त्या गाडीला लावतील आणि या रोडवरती थांबून या सामन्यांचा आनंदही घेतील. कारण हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटपासून कधी कोणी दूर गेलेलं नाही. ज्याला खेळता येत नाही तो क्रिकेट पाहतो, ज्याला खेळता येतो तो दुसऱ्याची कामगिरी पाहतो, आणि ज्याला दोन्ही गोष्ट जमत नाही ना तो आम्हाला ऐकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा टीमच्या टोटलमध्ये, एकही गडी गमावला नाही. यवई संघ सध्या तरी बॅटिंग करतोय. खूप काल आकाशला तुम्ही बघितलं नॉन स्ट्रायकिंग इनवरती, कारण 6 बॉल होते, ते 6 बॉल मनोजने फेस केले गेले आणि आता कुमारसाठी समोर स्ट्रायकिंग इनवरती सज्ज आकाश. वो द विकेट पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, विकेट मिळू शकते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डरच्या दूर वरती राहिला बॉल. जरूर त्या बॉलला अडवला गेला फिल्डरने. या बॉलवरती मिळेल त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धाबा, आणि 2 धाबेने आता टीमची टोटल पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. खरं तर 10 आकडा सचिन रमेश तेंडुलकर यांच्या टी शर्टवरती तुम्ही पाहिला. ज्या खेळाडूने भारतासाठी 100 शतके ठोकली आणि त्या खेळाडूला आपण म्हणू लागलो की विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर, त्यांचा लकी नंबर म्हणजेच मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट 10 आकडा टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर द विकेटने हॅमेट करायचा होता, परंतु जमलं नाही. पडल्यानंतर गतीचा अनुमान लावू शकले नाही. बॉल ज्यावेळेला हातातनं खरं तर रिलीज केला ना, तेव्हा शोधात होता फलंदाज आकाश, की आकाश आपलं नाव, परंतु या बॉलला अवकाश दाखवायचं, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. वेगाने बॉल गेला विकेट कीपर सागरच्या हातामध्ये आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्ट्रगल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु मागे चाललाय संघर्ष आणि त्यासाठी नशीबी हवा लागतो आणि कदाचित हा नशिबाचा चौकार असू शकतो. बॅटची हलकीशी कडा, फाईन लेग नव्हता, त्याचा फायदा मिळाला तो म्हणजे फलंदाज आकाशला. येतोय हा त्याच्या बॅटमधून चौकार. नुकताच एक चौकार आलाय, चौकाराने आता धावपलक वाढतंय. धावा आपल्या टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात 14. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना उचलला गेलाय बॉल हवेमध्ये, मिस्टामिंग झालाय, केच केली, कोण वळेल, फिल्डर वळतात त्या ठिकाणी, कॉन्फिडंटली आले आणि कॅच ड्रॉप. कधी कधी आपल्याला कॉन्फिडंट असतो ना, तो कॉन्फिडंट आपण स्वतःच्या गुणवत्तेने अजून वाढवू शकतो. परंतु या फिल्डरला पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं, ज्याने कॅच पकडली बाउंड्री लाईनच्या लगत अगदी तो गेला होता, परंतु त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. परंतु याही बॉलवरती कॉन्सन्ट्रेशन चांगलं, परंतु कॉन्फिडंट थोडासा लूज राहिला आणि कॅच ड्रॉप होतीये. यवई टीमला धावा हव्यात, त्या धाव्या बनतायत सुद्धा. टप्पा पडलाय, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला सरळ धडक मारत असताना या ओव्हर मधला दुसरा चौकार. खर तर भरपूर गवत आहे. जरूर त्या गवतामध्ये जर बॉल गेला असेल तर आपल्याला नवीन चेंडू द्यायचा आहे. मॅनेजमेंट कमिटी जरा लक्ष द्या, कारण जर बॉल हरवला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर नवीन चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. मनपूर्वक सहर्ष स्वागत पुन्हा एकदा तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं. सध्या तरी आमचे 2 ऑफिशियल अंपायर जेवणाचा आनंद घेतात, एक अंपायर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अंपायरची मोठी कसोटी असते आणि 3 दिवसामधल्या या अंपायरिंगचा विचार केला गेला ना तर सगळ्यांचं मी कौतुक करेन, कारण ज्याप्रमाणे ते योग्य ते डिसिजन मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल बॉडीवरती आला, बॉल जास्त लांब जाणार नाही, एक सिंगल झाले, कंप्लीट सेकंडचा कॉल दिला गेलाय. नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी चुकीच्या
पद्धतीने केली आणि त्याचा बेनिफिट खरं तर इथनं भोगावा लागेल, तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघ आमनेला. आमने टीमच्या सामने टीम यवई आहे. तिलाही विचार करायचा आहे की ज्या अनुमानाने आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावा रोखण्यात अपयशी ठरलोय, कारण पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 14, धावफलक हलवार पद्धतीने वाढत चालला 22. म्हणजे या धावसंख्येचा विचार जर आपण केला ना, तर यासीन ज्याप्रमाणे आपण एखाद्या पाण्यामध्ये एक लाकडी ओंडा जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो आणि तो कालांतराने सोडतो आणि तो जलद गतीने जसा वरती येतो ना, तसा धावसंख्येचा स्ट्रक्चर विदाउट लॉस आता वरती चाललाय. त्याच्यामुळे आता त्याला कमी करावं लागेल. कारण पहा, प्रेशर ही अशी एक गोष्ट आहे ना, ज्याच्यामध्ये आपण वावरलो ना, तर त्याच्यामधून आपण बाहेर निघण्यासाठी फक्त एकच गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे, ती म्हणजेच आपली चांगली चालू असलेली कामगिरी. कारण जेव्हा तुमची कामगिरी चालू असते ना चांगली, तेव्हा तुम्ही त्या प्रेशरमधून बाहेर निघू शकता. आता पहा, पहिल्या षटकामध्ये प्रेशर नव्हता, पहिल्या षटकामध्ये फक्त 8 होत्या आणि या षटकामध्ये तब्बल धावा बघितल्या तर आपण 14 खर्च झाल्यात. आता या 14 धावा ज्या खर्च झाल्यात, तिला कंट्रोल करण्यासाठी या भागीदारीला खंडार पाडावा लागेल. दोन मुख्य फलंदाज सलामीचे मनोज आणि आकाश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून 2-2 चौकार आलेत. दोघांचा इंडिव्हिज्युअल खेळ पाहिला तर मनोज खेळतोय 8 वरती, त्याच अनुमानाने आपण बघितलं तर 12 वरती खेळतो आकाश, ज्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती विचारही केला गेला मोठा फटका खेळण्याचा, परंतु तिथे 2 धावा मिळाल्यात. भालगाववरून वेल एज्युकेटेड महेश शिकनकर हे सध्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. बॉल तयार, तडोमध्ये ऋषी आलाय, ऋषीचं स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. अगदी फटका पाहिला गेला तर बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवला गेला लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. इट्स यूज अ मॅक्सिमम सिक्सर. काय एनर्जी बिल्डअप केली तुम्ही, पाहिला असेल ट्रान्स, स्वतःला लवकर सेट केलं गेलं, फटक्यासाठी लवकर सिलेक्शन, जसा बॉल आला तशी बॅट फिरली आणि ऋषीला सांगितलं गेलं की वेलकम टू द ग्राउंड. खूप सुंदर फटका, ताकदीचा प्रचंड वापर आणि या षटकाराने टीम आता 28 वर. राऊंड द विकेटने अवे फ्रॉम द बॉडी, यावेळेला तो प्रयत्न होता, प्रयत्न अनसक्सेसफुल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीम पोहोचेल 29 वरती. दबावाची चर्चा आपण मागच्या ओव्हरमध्ये केली की जेव्हा जेव्हा आपल्यावरती दबाव वाढतो ना, तेव्हा तेव्हा आपल्याकडनं खेळ चांगला होण्यासाठी आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते, तेव्हा दबावातून आपण बाहेर जाऊ शकतो. पण तो पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, थोडासा दबाव आहे ऋषीवरती. बॉल उचलण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल जरूर आहे, फिल्डर वळतात त्या ठिकाणी, प्रयत्न केला आणि सुंदर कॅच पकडत असताना मागच्या मॅचमध्ये ऋतिकने कॅच पकडली आणि या मॅचमध्ये फिल्डरला आपण बघत आहोत त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना टीम सागर या ठिकाणी होता. सागरला पाहिलं तुम्ही ऍक्शन मध्ये आणि सागरने पकडत असताना कॅच, पहिला फलंदाज बाद, भागीदारी ड्रॉप, षटकारानंतर व्हाईट आणि व्हाईट नंतर विकेट प्राप्त करत असताना ऋषी.
फुल टॉस बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या बॉलवरती जास्त अपयशी आपण त्याला पाहिलं नाही. एक सिंगल आली. सध्या तरी आपण धावपलकावरती धावा बघत आहात. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 30 धावा या सेफ मानल्या जातात, डिफेंड करण्यासाठी आणि चेस करण्यासाठी सुद्धा, पण तो अजूनही बॉल बाकी आहे 3. राऊंड द विकेटने ताकद ताकद आणि नजाकत, छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे तिला मानवंदना देत असताना ठोकला हा षटकार. तर माय नेम इज मनोज असं सांगत असेल कदाचित ऋषीला, कारण षटकार आलाय त्याच्या विरोधात. माफ करा आकाश, कारण त्याच्या विरोधात हा षटकार आलाय. कोलवट टप्प्याचा बॉल आही खोदून काढलाय. टप्पा पडला तर तुम्ही अडू शकत नाही या क्रीडांगणावरती, कारण बाउंड्री लगत जर टप्पा पडला तर तो एक्स्ट्रा बाउन्स होतो. हे 3 दिवसामध्ये आपण बघितलंय आणि तेच झालं षटकारानंतरचा हा चौकार. अजून शेवटचा बॉल फेकणं बाकी आणि 40 धावा सध्या तरी तुम्हाला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. किती धावाचा टार्गेट राहील या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल चुकी केली गेली, नो इशारा अंपायरचा आणि तोही जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमरेच्या वरती वेस्ट ऑफ आय, पंचाने ओळखलं गेलं, शोधलं गेलं आणि या चौकार मिळेल पंजा, म्हणजे धावा होतील 55. 45 धावा झालेल्या आहेत. 40 धावा ऑलरेडी आपण पाहिल्यात. चुकीच्या प्रकारे बॉल फेकला, त्याच्यावरती चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच दर्शवतात की हा बॉल असेल फ्री हिट. शेवटचा बॉल हाही फुल टॉस होता, ऑन साइडला चाललाय बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये 2चा कॉल केला गेला आणि दोन्ही मिळतील. कदाचित तिसऱ्यासाठी सुद्धा परततील का. स्ट्रायकिंग वरती फेकी आली विकेट किपरच्या हातामध्ये आणि धाव नसेल, कारण जेव्हा बॉल हातामध्ये असतो तेव्हा क्रॉसिंग करणं हे तुम्हाला अनिवार्य आहे आणि त्याच अनुमानाने या बॉलवरती मिळाल्या धावा 2, म्हणजे 45 वरचं धावफलक 47 वरती आणि मॅच मध्ये 48 धावसंख्येचं टार्गेट असेल समोर टीम आमनेच्या. जय हनुमान चौधरपाडा आणि जानस्पोर्ट्स इताडे जरूर टीमचे कॅप्टन टॉससाठी पाण्याची मागणी केली अंपायर्सने. मॅनेजमेंट कमिटी प्लीज त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवा, कारण खरं तर आम्ही 3 व्यक्तींचं मोठं कौतुक करू. एक तर आपले ऑफिशियल अंपायर जे खरं तर इनिंग मध्ये संपूर्णपणे आपली जबाबदारी ते पूर्ण करतात. दुसरं कौतुक करेन थेट प्रक्षेपण. खरं तर थेट प्रक्षेपणामध्ये आपण भरपूर वेळा असं बघत असतो की सर्वात आधी येणारे आणि सर्वात उशिरा जाणारे कोण असतात, तर लाईव्ह स्ट्रीमिंग आणि त्यातले मेंबर्स. आणि त्यातला एक मेंबर्स ज्याचाच वाढदिवस आहे, खरं तर त्याला बसायची मुभास नाही. जर अजून एक कॅमेरामॅन आहे तो बसून कॅमेरा वर्किंग करतोय. आमचे तेजस भोर अपडेटिंग ही बसून करतात, परंतु जे व्यासपीठावरती आमचे समोर असलेले कॅमेरामॅन आहेत ना, ज्यांचा बर्थडे आहे, त्यांनी खरं तर 3 दिवसामध्ये एकदाही बसले नाही. त्यांचंही आपण कौतुक करेन, कारण सुरुवातीला काहीशा गोष्टी शिकण्यासाठी ना आपल्याला काहीशा गोष्टी समर्पित कराव्या लागतात. त्याच्यामुळे आता सध्या तरी त्याने हा समर्पण दिला. आणि दुसरा खरं तर तिसरा आपण कौतुक करू ते म्हणजेच यासीनचं, कारण 3 दिवस चांगली स्कोरिंग करतात. जर आमच्याकडनं चुका झाल्या तरी लगेचच त्यांचा आवाज आमच्या कानांपर्यंत पोहोचतोय आणि एकदम प्रॉपर स्कोरिंग काय असते ना, ही त्यांच्या माध्यमातून 3 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. सो तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कायम करणारे सगळे मेंबर्स त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खरंच मनापासून कौतुक करत आहोत. मॅच नक्षत्र 11 माफ करा जय हनुमान चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम जानस्पोर्ट्स इताडे, दोन्ही टीमचा कॅप्टन तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. जय हनुमान चौधरपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित या ठिकाणी आहेत. इताडे
टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या, कारण दुसऱ्या इनिंग मधला पहिला बॉल जर पडला तर तुम्हाला 3 धावसंख्येची पेनल्टी बसेल. सो विशाल, टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला लवकरात लवकर जॉईंट व्हायचं. चला लवकरात लवकर या. जानू स्पोर्ट्स इताडे 48 विन. लाडके मनोज दादा यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न करावात. जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान चौदरपाडा या दोन टीम मध्ये ही लढत असेल. 3 ओव्हरची मॅच आणि आपण करत आहोत टॉस. एका बाजूला हेड, दुसऱ्या बाजूला टेल. हेड असा कॉल होता, टेल आलाय. जय हनुमान चौदरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. फक्त डिसिजन सांगायचं. बॅटिंग. येस, थँक्यू. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान चौदरपाडा बॅटिंग करत असताना. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून DJ सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर नक्कीच हे मॅचचा आनंद घेतात. चेतन पाटील तर हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि नेहमी सापाड संघाला ते आता सध्या तरी पुरस्कृत करतील, त्याच्यामुळे नक्कीच तेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही करूया आपण मनापासून मोस्ट वेलकम. पहिला चेंडू वाईट. लक्ष या मॅच मध्ये 48 धावसंख्येचं, त्या 48 धावेचं लक्ष डिफेंड करण्याच्या अनुमानाने प्रथमतः बॉलिंग करण्याच्या यादीमध्ये मनोजला सुरुवातीला पाठवलं गेलंय. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. माहिती आहे की समोर टीमचा कॅप्टन नाहीये, कुमार आहे. टीमचा कॅप्टन स्ट्रायकिंग वरती कधी येईल. वाईट बॉल आलाय. ताकदीचा वापर, मिस्टामिंग झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बघतोय वरती, जज करतोय. जजमेंट चांगलं. सफलता पहिली मिळत असताना कुमारला परतवलं मैदानाच्या बाहेर. मनोजला सफलता. फलंदाज बाद. गेला होता, परंतु बॉल अगदी तुम्ही हवेमध्ये बघितला. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. कुमारला हे माहिती की लक्ष या मॅच मध्ये मोठा आहे, त्या अनुमानाने सुरुवातीपासून अटॅक हा कंटिन्यू ठेवावा लागेल, परंतु तो अटॅक करण्या अगोदरच त्याला थांबवलं गेलं. फलंदाज कुमार बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज नॅट नंबर 3 वरती एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अरुण. आगमन झालेलं आहे साहेबांचं. नेहमी खरं तर या क्रिकेट रसिकांवरती त्यांचं प्रेम असं. विकास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओ द विकेट. पायात टाकला जाणारा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. एक्झॅक्टली अंपायर सांगतात की मिडल स्ट्राइक इम्पॅक्ट करत नव्हता, त्या अनुमानाने अरुणला तुम्ही पाहिलं. इथनं मिळतीये सिंगल लेग बायच्या रूपाने. धावा झाल्या 2:48चा पाठला करायचा या मॅच मध्ये. सुरुवातीलाच फर्स्ट इनिंग मध्ये जर धावा कंट्रोल झाल्या असत्या ना तर कदाचित या मॅच मध्ये भरपूर साऱ्या नक्कीच गोष्टी तुम्ही विपरीत बघितल्या असत्या, परंतु मेहनत राहिली आकाशी. त्याच्या बॅटमधून 30 धावा आपण पाहिल्या आणि मनोजनेही बनवल्या होत्या 14 आणि तोच आता बॉलिंग करतोय. डाव्या स्टिकच्या बाहेर या ओव्हर मधला दुसरा चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात ही केली होती आपल्या खरं तर डावाची. समोर कॅप्टन आहे आणि कॅप्टनलाही माहिती आहे सागरला की आता मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आता सध्या तरी सुरुवातीपासून अटॅक करण्यासाठी आपण कुमारला बघितलं असं, परंतु कुमार परतलाय. म्हणजे जिम्मेदाऱ्यांना आता सागरवरती जास्त वाढल्यात या टीमच्या. ओव्हर द विकेट. ताकदीचा वापर. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप जरूर नव्हती.
थोडीशी गॅप होती, परंतु त्या गॅपमध्ये परफेक्टली स्ट्रायकिंगवरती फेकी. टीमचा कॅप्टन धोक्यामध्ये आहे आणि इथनं घडलं काय तर नाही मिळणार विकेट. अंपायर सांगतात की पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचल्यात. अंडरआर्म थ्रो तुम्ही पाहिला, जरूर जीवाच्या आकांताने सागर वळला गेला की धाव कंप्लीट करायचीच आणि ते त्याला करावंच लागेल. कारण पहा, कॅप्टन जेव्हा तुम्ही पदावरती असताना तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या तरी पहा, छकडे प्रेमी आपल्या या मुख्य रोडवरून चालल्यात. जरूर आज गोरसई या ठिकाणी छकड्यांचे सामने आहेत, त्याच्यामुळे ही गाडी तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळते. आणि असं म्हटलं जातं ना की पोरीचा पदर नाही तर बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं. त्याच्यामुळे या विभागामध्ये खरं तर छकडेस्वार भरपूर आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्नामध्ये अपयशी ठरला बॅट्समन. कॅप्टन आहेत सागर, मोठी जिम्मेदारी त्याच्यावरती आली आहे. कुमार बाद झालाय. 48 धावसंख्येचं मोठं टार्गेट. मनोज आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय, त्याच्यावरती उत्तर काय तर मोठा फटकाच आहे, परंतु ते उत्तर मिळेल कधी हा डगआउटही विचार करतोय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर बॉल समाप्त झालेले आहेत या षटकामधले 4. आता ही ताकद लावू शकला नाही. फिल्डरला कॉल दिला गेलाय की बॉल अडला पाहिजे. मिडॉलला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे 30 सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर गेले, परंतु बॉलला अडवलाय. 5व्या बॉलवरती मिळालेली सिंगल महत्वाची राहील टीम पाहिलं गेलं तर योगेश 11 आमनेसाठी. कारण धावा 48 बनवायच्या अनुषंगाने ना पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनत नाहीयेत, तर सिंगल डबलने या ओव्हरची समाप्ती होऊ द्यावी. परंतु हाही गोष्टीचा विचार करावा लागेल टीम आमनेला की 48 धावा आपल्याला 3 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे आता कठीणाई नाही आहेत, तर 13 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा बॉल होता, बॅटला स्पर्श जरूर झालाय, बॉल चाललाय मागे, परंतु या गोष्टीपर्यंत आता आपण विचार केला ना तर ही स्ट्राईक कॅप्टन कडे नसेल तर कॅप्टन कडून स्ट्राईक आता रोटेट होईल. कारण ही धाव एक सिंगल कंप्लीट झाली, ओव्हर ही संपली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्या 7, म्हणजे येणाऱ्या बॉलमध्ये 41 धावा 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी संघ योगेश 11 आमनेला. संघ आमने त्याच्या सामने तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे आई गावदेवी यवई. आई गावदेवी यवई सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना बघत आहोत. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला राहिला खेळ, कारण 30 धावा आकाशच्या बॅटमधून आल्या, 14 धावा आपण बघितल्या मनोजच्या बॅटमधून. त्या मनोजने 7 धावा खर्च केल्या, या ओव्हरमध्ये एक विकेटही मिळवला आणि त्या अनुमानाने आता संजयला दाखल केलं गेलंय ओव्हर नंबर 2 मध्ये. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, जानू स्पोर्ट्स सीताडे त्यांच्या विरोधात जय हनुमान चौधरपाडा. पहिलाच बॉल फुल टॉस, बॉल हवेमध्ये, विकेट मिळू शकते परंतु थांबले फिल्डर की कॅच पर्यंत जर पोहोचलो नाही तर एक्स्ट्रा धावा जरूर मोजाव्या लागतील. सध्या तरी परिस्थिती चांगली आहे, तिला बदलवायची नाहीये. मैदानाच्या आतमध्ये संजय आहे, क्षणाला कोणत्याही तो कमबॅक करू शकतो. त्याची बॉलिंग ॲक्शन खूप वेगळी आहे, कारण त्या अनुमानाने आपण भरपूर सारे असे बॉलर बघत असतो जे लसित मलिंगा स्टाईलने बॉलिंग करत असतात. तशा प्रकारे हा गोलंदाज डीपमध्ये बॉल चाललाय, इझिली फिल्डर वळले. फिल्डरला हे माहिती आहे की दुसरीचा प्रयत्न करणारच नाहीये, आपल्या हातामध्ये ॲक्युरेटली बॉल आला, त्याच्यात त्या अनुमानाने त्यांनी बॉल फेकला गेला. या बॉलवरती मिळते सिंगल, मागच्या बॉलवरती 2. टीमची धावसंख्या 10. 48 लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे योगेश 11 आमने समोर. सागरसाठी हा बॉल, छोट्या बॅकलिपचा वापर, गॅपमध्ये परफेक्टली टप्पा पडला, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला सांगत असताना की इट्स वेलकम फॉर अजून 34 धावा चेस करायच्या आहेत. त्या अनुमानाने असेच मोठे फटके आता यायला हवेत आणि ते यायला सुरुवात झाली आहे, कारण टीमचा कॅप्टन आहे, त्याच्याकडनं अशा अपेक्षा आहेत. यावेळेला चांगला बॉल, अपील सुद्धा केली गेली आहे परंतु बाहेर आहे ऑलरेडी खेळण्यासाठी. त्या अनुमानाने आपण फक्त विकेट कीपर अपील करताना पाहायला मिळाला. या बॉलवरती मिळते सिंगल, अजूनही बनवायचे 33 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 बॉलमध्ये 33 बनवायचे आहेत. राऊंड द स्टंप, गतीमध्ये मिश्रण, गतीमध्ये परिवर्तन, जो संघर्ष सुरू आहे तो अजूनही संपत नाहीये बॅट्समनचा. कारण जी बॉलिंग अनपेक्षित होती ना ती बॉलिंग खरं तर अपेक्षित झाली आहे. कारण या अशा भेदकतेची ना गरज नव्हती,
एक प्रकारे विचार केला तर योगेश इलेव्हन आमनेला, पण गरज होती ती म्हणजे साई गावदेवी क्रिकेट संघ येवईला, आणि ते सध्या तरी चालू आहे कारण त्यांना अपेक्षित असणारी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये होतीये. शॉर्ट बॉलचा वापर, ताकद ही लावली, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक वळतात ॲक्युरेटली हातामध्ये, सरळ कॅच या ठिकाणी पकडत असताना आय थिंक सो रोशन त्या ठिकाणी होते, हातामध्ये कॅच पकडली गेली, फलंदाज होईल बाद. टीमचा सरसेनापती कॅप्टन मैदानाच्या बाहेर. आता ऋषी आलाय. खरं तर आपण या बेल्टमध्ये अनेक साऱ्या गावामध्ये दोन टीम्स बघत असतो मित्रांनो. आपापल्या एकमेकातले मतभेद विसरून जा, गावासाठी तुम्ही क्रिकेट खेळत असता, पण ते गावामधले काहीशे असे खेळाडू असतात ज्यांना खरं तर वेगवेगळ्या टीममध्ये खेळण्याची गरज असते. परंतु आता सध्या तरी भरपूर वेळा ना आपण विभागामध्ये अशा गोष्टी बघत असतो. आता तुम्ही कोणत्या विभागामध्ये जा, प्रत्येक गावामध्ये दोन टीम्स असतात, परंतु कधी गरज भासली तर एकत्र सुद्धा क्रिकेट खेळा, कारण एकत्र जेव्हा एकजुटीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळी ताकद असते. त्याच्यामुळे या खरं तर स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेन की एकजुटीने क्रिकेट खेळा आणि एकामेकातले मतभेद कृपया करून विसरा. ऋषीच्या बॅटमधनं आली सिंगल, माफ करा अरुणच्या बॅटमधनं, आणि आता ऋषी स्ट्रायकिंग एंडवरती अपील झाली. कदाचित ऋषीला असं वाटलं की पुढे येऊन खेळावं, तो खेळण्याचा प्रयत्न त्याचा हुगला. या बॉलवरती एकही धाव नाहीये, पहिल्या बॉलवरती सिंगल, धावांचा पाठला करायचा होता 48, म्हणजे आता मिशन हे राहिलं इम्पॉसिबल, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या योगेश इलेव्हन आमने समोर. प्रतीकचं हे शेवटचं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल प्रतीकचा आलाय ओव्हर द विकेट. ऋषीसाठी बॉल, नोचा इशारा अंपायरचा. ओव्हर स्टेपिंग कदाचित झाली असावी त्या अनुमानाने, खरं तर पंचाने लगेच इशारा दिला की इट्स नो बॉल. 3 दिवसामध्ये ना खरं तर आपण 5वा हा गोलंदाज असा बघतोय की ज्याने ओव्हर स्टेपिंग केली आहे, आणि स्पेशली होतं असं कारण पहा सिमेंट विकेट आहे, आपण सध्या तरी पायामध्ये हार्ड ग्रिपचे शूज परिधान करतो, मग कधी कधी सिमेंट विकेटवरती पाय आपला कधी कधी स्किट होऊन पुढे जातो, कदाचित तोच हा इम्पॅक्ट पडला असावा गोलंदाजावरती. आरोळी होती, बॉल रिलीज करण्यात जरूर त्याने एक्स्ट्रा एनर्जी यूज केली, पडल्यानंतर खाली राहिला, बॉल गेलाय डॉट. आणि भरपूर वेळा ना तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये असे गोलंदाज बघितले असतील की जे बॉल टाकता वेळेला एक साऊंड देत असतात, त्याच्यामुळे या गोलंदाजाच्या मुखातून सुद्धा एक साऊंड आला. प्रतीक बॉलिंग करत होते, नो बॉल, त्याच्यानंतर डॉट बॉल. 48ची चेस करायची होती, आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात 18 आणि अजूनही 30 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत अवघ्या 3 बॉलमध्ये. अजून एक चांगला बॉल, ताकदीचा वापर, ऋषी आहेत त्या ठिकाणी, हतबल होणारे हात बघत होते बॉलकडे आणि तो बॉल पडला फिल्डरच्या हातामध्ये, विकेटचं पतन. ऋषी परतेल मैदानाच्या बाहेर आणि आता मिशन इम्पॉसिबल 2 मध्ये बनवायचे 30. फक्त फॉर्मॅलिटी थँक्यू कंप्लीट करत होतो आपण. खरं तर टीम्स बद्दल विचार करत होतो, कारण हा इम्पॅक्ट ना येणाऱ्या कालामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पडतो, कारण आपण बघत असतो प्रत्येक गावामध्ये 2 टीम्स बनून जेव्हा आपण खेळतो, एका टीममध्ये पॉवरफुल बॅट्समन असतात तर वीक फिल्डरही असतात, काहीशा टीममध्ये वीक फिल्डर असतात, पॉवरफुल जरूर पॉवरफुल काहीशी फलंदाजी करण्यासाठी बॅट्समन जातात, त्यांनाही कधी कधी हतबल व्हावं लागतं. परंतु एक गाव आणि एक संघ म्हणून जेव्हा आपण आपल्या मैदानामध्ये उतरतो ना, तेव्हा खरं तर आपली एकता ही सगळ्यांना दिसून येते. त्याच्यामुळे जरूर एकत्र खेळा, हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये राग दोष जर तुम्ही विसराल ना तर तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून जरूर वावराल. प्रतीक तयार, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, माहिती आहे की आता 2 बॉलमध्ये एवढ्या धावा बनवू शकत नाही, त्या अनुमानाने त्याने त्याचा स्ट्रोक चेक केला. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग, एक मिळतीये सिंगल, आणि आता हा बॉल फक्त ठरवेल की किती धावाच्या फरकाने खरं तर हा सामना परास्त होईल. या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाहीत,
पहिल्या ओव्हरमध्ये 7च आल्या आणि हे प्रत्यक्ष षटक आणि शेवटचं बॉल. अशा प्रकारे शेवटचा बॉल गॅपमध्ये खेळला. हा चौकार जरूर आला. या चौकाराच्या साहाय्याने धावा बनतील 23, म्हणजे 23 मधून 48 गाळल्या तर किती राहतात या फरकाने तुम्हाला समजेल की हा सामना 24 धावाच्या फरकाने खरं तर जिंकला गेलाय. तो म्हणजे संघ आई गावदेवी यवईने आणि त्याने परास्त केले गेले आहे ते म्हणजे योगेश स्पोर्ट्स सामना. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी यवई आणि हार्ड लक टीम आमने. देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ज्यांनी बनवल्या गेल्या 30 धावा तो आकाश टारला या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच.